मित्रांनो नमस्कार. त्वचा विकारांवर वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे, असं आम्ही वारंवार सांगत असतो. असं का? तर असाच एक अनुभव आज आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत. काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एक दादा आले होते. त्यांच्या पायाला खूप सगळं इन्फेक्शन झालेलं होतं. नायटासारखा चट्टा होता. त्याला खूप खाज होती. बऱ्याच ठिकाणी त्यांनी उपचार घेतले, पण त्यांना कुठेही फरक पडला नाही. इव्हन त्यांची खाज पण कमी झाली. आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांचं पूर्ण डायग्नोसिस केल्यानंतर त्यांना काही मेडिसिन्स दिले. त्या मेडिसिन्सने त्यांना एक 15-20 दिवसात पूर्णपणे आराम वाटला. आज 2 महिन्यानंतर ते आपल्याकडे परत आलेले आहेत. त्वचा विकार हा संसर्गजन्य असल्यामुळे तो घरातील इतर व्यक्तींनाही पसरू शकतो. आज त्यांचं इन्फेक्शन त्यांच्या आईला पण झालेलं आहे. आज त्यांच्या आईला पण ते आपल्याकडे उपचारांसाठी घेऊन आलेले आहेत. त्यांनाही आपण मेडिसिन्स आज देणार आहे. पण सांगण्याचा उद्देश हाच आहे, की हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे हा इतर कुणालाही पसरू शकतो. काळजी घेऊन आपण किती घेणार आहे? ठीक आहे, तुम्ही तुमचा टॉवेल सेपरेट ठेवू शकता, तुमची अंघोळीची साबण सेपरेट ठेवू शकता. पण घरातील लहान मुलं असतात किंवा इतर व्यक्ती असतात. नकळतपणे ते आपल्याकडे येतात. आपसुकपणे आपला आणि त्यांचा संपर्क होतो आणि ते इन्फेक्शन आपल्याकडनं त्यांना पसरू शकतं. तर यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, की लहान मुलं जर असतील तर त्यांना ट्रीटमेंट देणं किंवा मेडिसिन्स देणं हे सुद्धा एक डिफिकल्ट टास्क आहे. त्याच्यामध्ये खूप सगळ्या क्रायटेरिया येतात, रिस्ट्रिक्शन्स येतात, बंधनं येतात. त्यामुळे जर आपणालाही आपल्या घरामध्येही कुणालाही इन्फेक्शन असेल, तर त्यावर वेळीच उपचार घ्या. उपचारांसाठी आजच संपर्क करा. स्वामी प्रसाद औषधी केंद्र, आश्विक बुद्रुक येथे. काय त्रास होता? पायाला आहे ना खाजवळीची हां. नाईटवाणी झालं होतं बरं. आणि खाज जास्त होत त्याला. खाजवल्यानंतर रक्त पण येत होतं त्याच्यातून. ते पांगत चाललं होतं थोडंसं. वाढत चाललं होतं. हो, वाढत चाललं होतं. किती ठिकाणी होतं? ते एका पायाला 4-5 ठिकाणी होतं. एका पायाला 4-5 ठिकाणी. अच्छा, अजून? मग नाही दुसरीकडे तेवढ्याच जागी होतं पाय. पाण्यात वगैरे गेल्यावर वाढायचं ते? पाण्यात गेलं का गढूळ पाण्यात गेल्यानंतर ते वाढायचं, खाज जास्त यायची. बरं, बरं, बरं. इथं आता आपल्याकडे औषधं घेतल्यानंतर तुम्हाला किती टक्के आराम वाटतोय? औषध घेतल्यानंतर जवळजवळ 100% आराम वाटू राहिला. 100% आराम. परत आता खाजं वगैरे? नाही, खाजव तर औषध चालू झाल्यापासून खाजव नाही हां. आणि त्रास नाही काही त्याच्यात. नवीन ठिकाणी कुठं उद्भवलंय का ते? नवीन ठिकाणी जे उद्भवलं ते बंद झालं औषध घेतल्यापासून. तो चट्टा वगैरे पूर्ण गेलाय? हो, चट्टा ते पूर्ण गेला. पूर्ण गेलाय. अच्छा. आता तुम्ही तुमच्या आईंना पण आणलेलं आहे इथं औषधं घ्यायला? हो. ठीक आहे. त्यांना काय त्रास होतोय? मला मानेला खाज येते. मानेला खाज येते का? खाज येते. हां. पायाला नाईटवाणी झालं पायाला नायटवाणी झालं. म्हणजे यांचंच इन्फेक्शन कदाचित तुम्हाला झालेलं असेल. असं ना. बरं, बरं. ठीक.